नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कॅफेच्या काळोखात युवकांच्या काळ्या धंद्यांना ऊत. गैरप्रकार आढळल्यास कारवाई नक्की होणार, पोलीस अधीक्षक. पेड पार्किंग बंद झाल्यानंतर वसुली कोणाची, आशीर्वाद कोणाचा? महापालिका आयुक्तांनी जनतेच्या हिताचा करावा विचार. ऐतिहासिक कावड यात्रेसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह कावड यात्रा मार्गाची केली पाहणी. जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 300च्या वर डेंग्यूचे रुग्ण. पावसाळ्यात डेंग्यूचा सर्वाधिक धोका अकोला महापालिका हद्दीत. जिल्हा परिषद शाळांची अंधारातून प्रकाशाकडे कशी होईल वाटचाल? जिल्हा परिषदेच्या त्या शाळांमध्ये वीज जोडणीच नाही. आता सविस्तर बातम्या. शहरातील कोचिंग क्लासच्या आसपास परिसरात असलेल्या काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारामुळे पालक आणि प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुलामुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाचे असलेले हे परिसर आता अनैतिक कृत्यांचे केंद्र बनत असल्याचा आरोप आहे. कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोल्याचे शैक्षणिक पावित्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. कॅफे हे खाद्यपदार्थ विक्रीचे आणि सामाजिक भेटीगाठीचे ठिकाण असले तरी काही ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः कोचिंग क्लासेस जवळच्या कॅफेमध्ये अनैतिक गोष्टीचा सुळसुळाट सुरू आहे. अनेक कॅफे हे परवाने नसताना किंवा मुदत संपलेल्या परवान्यावर व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. काही कॅफे विद्यार्थ्यांना प्रायव्हसीच्या नावाखाली बंद खोल्या उपलब्ध करून देत असल्याचे आरोप आहेत, जिथे अनैतिक कृत्य घडण्याची शक्यता आहे. हे कॅफेच्या मूळ व्यवसायातील मोठी अनियमितता आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या कॅफेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसते, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य वातावरणासाठी पालकांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. केवळ कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन करून देणे येथेच त्यांची जबाबदारी संपत नाही. आपल्या मुलामुलींचे मित्रमैत्रिणी कोण, त्यांचे काय उद्योग यावर पालकांचे लक्ष आवश्यक झाले पाहिजे. पालकांनी मुलांच्या कोचिंग क्लासेस जवळच्या कॅफे किंवा इतर ठिकाणी अचानक भेट देऊन तेथील वातावरणाची पाहणी करण्याची गरज आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गैरकायदेशीर कॅफेवर कारवाईचे संकेत दिले आहेत. अकोला ट्युशन क्लासेसच्या हद्दीमध्ये तिथे नेट कॅफे चालतात, तिथे सर्रासपणे गैरव्यवहार पण चालतो. यापूर्वी सिव्हिल अँड पोलीस अंतर्मध्ये खूप मोठा कारवाई झाल्या आहे, पण आता कारवाई शून्य झालेली आहे. काय कारण असतं असं? नाही बघा, एकदा जेव्हा मोठी कारवाई होतात तेव्हा काही प्रमाणामध्ये ते धंदा बंद पण होतो, तर तो पण एक असू शकतात. आणि याच्यामध्ये काय हे नाही, जर आपल्याकडे काही माहिती असतील लगेच आम्हाला द्या. म्हणजे ते सर्वांना सांगितलेलं आहे की असे काही धंदे किंवा असे काही जे प्रकार आहे, कॅफेचे प्रकार आहे, ते आता मला वाटत नाही आता असा काही सुरू आहे. काही आपण जिंकून करू शकता. जर माहिती असतील, ऑब्जेक्टिव्हली माहिती द्या, लगेच कारवाई होईल. आणि आम्ही पण आमची पण पथक आहेत, शोध पण सुरू आहे, याची मार्फत पण आम्ही चालू करतो. त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. महानगरपालिकेने पेड पार्किंग योजना अधिकृतपणे बंद केली असतानाही काही ठिकाणी आजही पार्किंगचे पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप आहे. हे पैसे नेमके कोण गोळा करत आहे आणि ते कोणाच्या खिशात जमा आहेत, याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहरात पेड पार्किंग बंद केली असताना वसुली कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पेड पार्किंग अधिकृतपणे बंद झाले असेल आणि तरीही कुणी पैशांची वसुली करत असेल तर हे पैसे संबंधित वसुली करणाऱ्यांकडून तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केले जावेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे लोक बेकायदेशीरपणे पैशांची वसुली करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही पुढे येत आहे. यामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि भविष्यात कुणीही नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार नाही. जेव्हा पेड पार्किंग योजना बंद करण्यात आली आहे तेव्हा शहरातील ज्या ठिकाणी पूर्वी पेड पार्किंगचे फलक लावले होते ते तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. हे बोर्ड अजूनही तिथे आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि बेकायदेशीर वसुली करणाऱ्यांना त्याचा फायदा होतो.
महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व जुने बोर्ड काढून टाकण्याची मोहीम हाती घ्यावी। जिल्ह्यात अनेक वर्षाची वैभवशाली परंपरा असलेली कावड पालखी यात्रा शांततेत आणि पावित्र्य राखत पार पाडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध कावड मंडळाच्या प्रतिनिधींसोबत नियोजन भवनात बैठक घेऊन त्यांना सहकार्याचं आवाहन केलं। यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, विविध विभागांचे अधिकारी तसेच कावड मंडळाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते। कावड यात्रेच्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे आणि भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल। पथदिवे, ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, मोबाईल स्वच्छतागृहे, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके, घाटाच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, वाहनतळ उभे केले जातील। यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि हा वैभवशाली उत्सव अधिक उंचीवर नेण्यासाठी व सामाजिक सखोल राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे। मंदिरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा असावा याबाबत विचार सुरू आहे, जेणेकरून एकाच वेळी गर्दी न होता भाविकांना वेळेत जलाभिषेक आणि दर्शन घेता येईल। यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल। घाटासह सर्व प्रमुख ठिकाणी पुरेसा प्रकाश देण्यासाठी हॅलोजन दिवे, वॉच टॉवर, सुरक्षितेसाठी मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यक तिथे ड्रोनचा वापर केला जाईल। पावसाळ्याच्या सुरुवातीला जलजन्य आणि विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात। अकोला जिल्ह्यात यावर्षी जानेवारी जून या 6 महिन्यात जिल्ह्यात 308 डेंग्यूचे रुग्ण आणि 4 मलेरियाचे रुग्ण आढळले होते। त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या पाहता सामान्य जनता चिंतेत आहे। जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 308 डेंग्यूचे रुग्ण आढळले। त्यात ग्रामीण भागात 143, शहरी भागात 165 रुग्ण आढळले। महापालिका हद्दीत 6 महिन्यात 150च्या वर डेंग्यू रुग्ण पाहता महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेतील त्रुट्या अधोरेखित होत आहेत। नावालाच असलेले सफाई कामगार, बंद पडलेल्या फॉगिंग मशीन्स आणि महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाल्याचे चित्र आहे। जिल्ह्यातील ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणा, सफाई यंत्रणा यांना त्यांच्या मूळ कामांवर लक्ष देण्याचा आदेश देण्याची गरज आहे। महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या कामांचे आयुक्तांनी ऑडिट करण्याची गरज आहे। त्याचबरोबर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। ज्या भागात जास्त डेंग्यू रुग्ण आढळले तिथे पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण निर्माण होणार नाही याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। खदान पोलिसांनी 11 घरफोड्या उघडकीस आणल्या। यात 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। पण या प्रकरणात चोरीचे सोने घेणारा सराफा सुटला कसा अशी चर्चा सराफा व्यावसायिकांमध्ये आहे। इतकेच नाही तर नियमित चोरीचे सोने घेणाऱ्या या सराफाला वाचविले कोणी आणि का अशी चर्चा बाजारपेठेत आहे। खदान पोलिसांनी 11 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत सुमारे 14,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत असले तरी या कारवाईला एका गंभीर प्रश्नाने गालबोट लावले आहे। चोरीचे सोने घेणारा सराफा कोण आणि त्यांचे नाव गोपनीय का ठेवण्यात आले? या सोनाराला कोण वाचवत आहे यावर कारवाई का होत नाही असे संतप्त प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। या सराफाने पहिल्यांदाच चोरीचे सोने घेतले नाही अशी चर्चा सराफामध्ये आहे। सराफाला चोर माहीत नव्हते अशी शक्यता धुसर असून सराफा व्यावसायिकांनी या सर्व प्रकरणात केलेल्या मध्यस्थीची पोलीस दलात चर्चा आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक त्यांनी या सराफावर देखील कारवाईचे संकेत गुरुवारच्या पत्रकार परिषदेत दिले। त्यामुळे आता या सराफावर कारवाई होते की नाही हे पाहण्यासारखे असेल। कारवाई कौतुकास्पद असली तरी गुन्ह्यातील महत्त्वाचा दुवा असलेला सोनार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अशा प्रकारच्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि चोरांकडून चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास भविष्यात अशा घटनांना आळा कसा बसणार हा खरा प्रश्न आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है।
फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीच्या बेकायदा कामकाज प्रक्रियेला वंचित बहुजन युवा आघाडीने प्रखर विरोध दर्शवल्याने प्रशासनाला अखेर काढता पाय घेऊन काम वाटप समितीची बैठक स्थगित करावी लागली। कामांच्या याद्यांमध्ये सुरू असलेल्या लपवाछपीचा प्रकार आणि मॅनेज पद्धतीने काम वाटपाचा घाट घातला जात असल्याचा आरोप युवा आघाडीने यापूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारीद्वारे केला होता। स्थानिक संविधान भवन येथे जिल्हा परिषदेअंतर्गत काम वाटप समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या। कामांची यादी अपूर्ण होती आणि त्यामध्ये ग्रामपंचायतीचे कागदपत्रे त्रुटीत असलेली कामेही समाविष्ट नव्हती। जनप्रतिनिधी निधीतील कामे गुपचूप ग्रामपंचायतीवर टाकून ठेवली होती। तसेच काही कामे प्रत्यक्षात झालेली नसतानाही ती वाटपाच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होता। संविधान भवनाला फर्निचर लावण्यासाठी 10 लाख रुपयांचे काम वाटपाच्या यादीत होते, परंतु हे काम पूर्वीच पूर्ण झाल्याचा आक्षेप युवा आघाडीने घेतला। कोणतीही वर्क ऑर्डर नसताना ही कामे कशी झाली असा सवाल त्यांनी विचारला। विशेष पाणीपुरवठा विभागाची कामाची यादी जाहीर न करताच पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांना घेऊन काम वाटपाचा घाट घालण्यात आला होता। आमदार निधी, खासदार निधी आणि खनिकर्मची ग्रामपंचायत स्तरावरील कामे अपूर्ण कागदपत्रे असलेली असून त्यांची नावे वाटपाच्या यादीत नव्हती। ही यादी लपवून ठेवण्यात आली होती। काम वाटप समितीचे सचिव तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता PP इंगडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पूर्वेनिशी आक्षेप घेत युवा आघाडीने काम वाटप समितीची बैठक तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली, जी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केली। तसेच कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल बुधवार दिनांक 7 जुलै रोजी प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह शेकडो लाभार्थी व पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदने देण्यात आले। यावेळी मनोज पाटील यांनी विविध प्रश्नांचा भडीमारच केला। प्रहारने यावेळी मोठे आंदोलन तहसीलमध्ये केले। तहसील कार्यालयात संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी आंदोलन करत तहसीलदारांना निवेदने दिले। या आंदोलनात DBT पोर्टलवर नोंदणी करूनही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने पोर्टलबाबत योग्य माहिती देण्याची मागणी करण्यात आली। संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा मंजूर नंबर असूनही त्यांचा डेटा तहसील कार्यालयात उपलब्ध नसतो। उलट लाभार्थ्यांनाच त्यांचा मंजूर नंबर शोधायला सांगितले जाते। जुन्या पासबुकातील नोंदी ग्राह्य धरल्या जात नाहीत अशी ओरड आहे। लाभार्थी म्हणून प्रकरण मंजूर झाल्यानंतरही लाभार्थ्यांना विशेषतः वृद्ध व्यक्तींना तहसील कार्यालयाच्या वारंवार चक्रा माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो। संजय गांधी श्रावणबाळ योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील नियमांमध्ये मोठी तफावत आहे। रेशन कार्ड हे महाराष्ट्राचे रहिवासी पुरावा असून इतर योजनांमध्ये ते मूळ कागदपत्र म्हणून ग्राह्य धरले जाते, पण येथे त्याला दुय्यम वागणूक दिली जाते। यावरही आक्षेप घेण्यात आला। शासन निर्णयात रेशन कार्ड गुप्त कागदपत्र असल्याचे नमूद केले आहे। प्रहार सध्या सत्तेत नसतानाही लाभार्थ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थिती लावली। प्रहारने यावेळी मोठे आंदोलन केले। यावेळी प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील आणि मोईन अली यांनी उपस्थित सर्व लाभार्थ्यांचे आभार मानले। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून इथं लाभार्थी आहेत जे तहसील कार्यालयावर चक्रा मारत आहेत आणि जे अपंग बांधव आहेत, जे विधवा महिला आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना शासनाकडून अनुदान मिळतो, पण काही छोट्या मोठ्या त्रुट्या काढून त्यांचं अनुदान थांबवण्यात आलेलं आहे। त्याकरिता आम्ही निषेधार्थ इथं एक आंदोलन छेडलेलं आहे। जो अधिकारी अतिशय वाह्यत इथं पद्धतीने वागतो त्याची आज अधिकाऱ्याची खुर्ची आम्ही इथं लटकून निषेध व्यक्त केलेला आहे। तहसीलदारांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 ते 20 दिवसात हे सर्व प्रकरण मार्गी लागलं नाही आणि या लोकांच्या खात्यात त्यांच्या अनुदानाचे पैसे आले नाही तर तहसीलदार साहेब तुमची खुर्ची आम्ही तुमच्या ऑफिस समोर लटकू, हा प्रहारचा शब्द आहे। RDG पब्लिक स्कूलमध्ये 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जे 2 टप्प्यात पार पडले। सकाळचा टप्पा प्ले ग्रुप ते 5वी आणि दुपारच्या टप्प्यात 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात होता।
सकाळी 10 वाजता प्ले ग्रुप ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य, रोल प्ले आणि गुरुपौर्णिमेवर आधारित श्लोक सादर केले, ज्यांनी उपस्थितांची मने जिंकली. दुपारी 1 वाजता दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमात 6वी ते 10वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला RDG पब्लिक स्कूलचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका, प्राचार्य श्री कुरियचंद CP, उपप्राचार्य श्वेता चोमवाल आणि भारतीय सेवा सदन सदस्या शिक्षिका इंदुबाला चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते RDG पब्लिक स्कूलच्या संचालिका स्वर्गीय मधुमा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे ग्रीटिंग कार्ड्स आणि गुलाबाची फुले देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे औक्षण केले आणि त्यांना ब्रोच लावून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. RDG पब्लिक स्कूलचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका यांनी आपले विचार मांडले. प्राचार्य श्री कुरियचंद CP यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आयुषी दामोदर आणि आनंदी बोर्डे यांनी केले, तर 7वीचा विद्यार्थी सार्थक सिकारिया याने आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य श्री कुरियचंद CP आणि उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभाग प्रमुख शिक्षिका रक्षा पांडे, शिक्षिका शालिनी पुर्णे, शिक्षिका भूमिका ननवानी आणि ग्रंथालय प्रमुख शिक्षिका कविता टोपरे यांचे विशेष सहकार्य लाभले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व समजून घेतले आणि शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. साप चावल्यानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. कोणता साप चावला हा देखील माहिती असणे आवश्यक आहे. साप चावल्यानंतर त्याचा फोटो असल्यास त्या विषयावर योग्य उपचार डॉक्टर करू शकतात. अशीच एक धावपळीची मदत मानव सेवा फाउंडेशनद्वारा केली गेली. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापक फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने सर्पदंश झालेल्या एका युवा शेतकऱ्याला अवघ्या 40 मिनिटात रुग्णालयात दाखल करून जीवन वाचवले. बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदाच्या अतुल बाळू ठाकरे या युवा शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याची माहिती पिंजर येथील योगेश आप्पा विभूते यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफडे यांना दिली. माहिती मिळताच दीपक सदाफडे यांनी योगेश विभूते यांना सर्पदंश झालेल्या जागेचा फोटो मोबाईलवर पाठवण्याची विनंती केली. फोटो पाहिल्यानंतर मण्यार जातीच्या सापाने दंश केल्याची शक्यता लक्षात घेऊन पथकाने क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी मयूर सडेदार यांना रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी पाठवले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल काडे यांनी अतुल ठाकरे यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी तात्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. पथकाने रुग्णाला धीर देत 40 ते 45 मिनिटाच्या आत त्याला अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्ण धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या 41 शाळांमध्ये वीज पुरवठा नसल्याची धक्कादायक माहिती असून त्या ठिकाणी डिजिटल शिक्षण कसे देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंधार असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची तारेवरची कसरत चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1836 शाळा आज मितीस सुरू असून केवळ 1795 शाळांमध्ये वीज पुरवठ्याची व्यवस्था आहे. 41 शाळांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध नाही, तर अनेक शाळांमध्ये वीज पुरवठ्याची व्यवस्था असली तरी वीज बिल न भरल्याने पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शाळांमधून डिजिटल वर्ग, संगणक आदी कसे चालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शासनाकडून शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जात असतानाच दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वीजच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये वीज जोडणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते, मात्र अद्यापही काही शाळांमध्ये वीज जोडणी झालेली नाही. काही शाळांमध्ये वीज जोडणी झाली असली तरी विजेच्या बिलाचा भरणा वेळेवर न केल्याने
महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे चित्र आहे। वीज बिलापोटी निधी उपलब्ध होत नसल्याने वेळेत वीज भरणा केला जात नाही। या दरम्यान महावितरणकडून अशा वेळी वीज पुरवठा खंडित केला जातो। शासनाकडून ई लर्निंगची भाषा वापरली जात आहे। तसेच जिल्हा परिषद शाळांमधून देखील संगणक कक्ष, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला जात आहे। मात्र ही सर्व यंत्रणा सुरळीतपणे चालण्यासाठी वीज पुरवठाच नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गोची होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। कॅफेच्या काळोखात युवकांच्या काळ्या धंद्यांना ऊत, गैरप्रकार आढळल्यास कारवाई नक्की होणार, पोलीस अधीक्षक। पेड पार्किंग बंद झाल्यानंतर वसुली कोणाची, आशीर्वाद कोणाचा? महापालिका आयुक्तांनी जनतेच्या हिताचा करावा विचार। ऐतिहासिक कावड यात्रेसाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज। जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह कावड यात्रा मार्गाची केली पाहणी। जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 300च्या वर डेंग्यूचे रुग्ण। पावसाळ्यात डेंग्यूचा सर्वाधिक धोका अकोला महापालिका हद्दीत। जिल्हा परिषद शाळांची अंधारातून प्रकाशाकडे कशी होईल वाटचाल? जिल्हा परिषदेच्या त्या शाळांमध्ये वीज जोडणीच नाही। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,32,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।